स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अंडा करी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आता आपण इथे अंडे घेतलेले एका पातेल्यात, त्यात मी आता नॉर्मल पाणी ओतून घेते आणि अंडे हे नॉर्मल पाण्यातच शिजवायचे। गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये अंडे टाकायचे नाही। अंडे व्यवस्थित बुडतील इतपत पाणी ओतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे अंडे फुटणार नाहीत। आणि मी ते मध्यम आचेवर ठेवते अंडे शिजायला। ताट सुरुवातीला झाकल्यावर ना अंडे फुटून ते पाण्यामध्ये पसरतात जरा। अंडे व्यवस्थित असे शिजले गेलेत आणि आता गॅसची फ्लेम बंद करते। एक 2 ते 3 मिनिटं ताट झाकून घेते इथे मी, म्हणजे काय होतं, अंडे या वाफेवर व्यवस्थित अशी अजून शिजली जातात। आता तुम्हाला मी एक अंडं सोलून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने ते सोलून घ्यायचं। अशा रीतीने मी अंडं सोलून घेतलेलं आहे। या उकडलेल्या अंड्याला आता असं मधोमध अशा 2 छोट्याशा चिरा देते आणि हे बघा, या अशा पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या 2 छोट्याशा। याच्याने काय होतं, अंड्यांमध्ये व्यवस्थित असा मसाला मुरला जातो। इथे मी मसाल्याच्या वाटणासाठी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा टमाटा घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे, तसंच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अद्रक घेतले 3 ते 3.5 इंच, 2 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत, ते सोलून घेतलेत मी त्याच्या पाकळ्या, आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा घालून घेते, त्यानंतर मी त्याच्यावर टमाटा घालून घेते, त्याच्यानंतर मी हिरवी मिरची घालून घेते। आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे। त्यानंतर मी कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि अद्रक यांची पेस्ट करून घेणार आहे। याची छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। फोडणी देण्यासाठी येथे मी जे मसाले वापरले आहेत ते इथे गरम मसाला आहे 2 चमचे, लाल तिखट घेतले इथे मी 2 चमचे, 2 चमचे धणे पावडर घेतले, फोडणीसाठी तेल घेतले इथं मध्यम आकाराच्या वाटीमध्ये अर्ध, आणि चवीपुरते मीठ घेतलेलं आहे इथे मी, आणि हळद घेतलेली आहे। तेल व्यवस्थित असं गरम झाले आणि आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालते, लगेच गरम मसाला घालून घेते, धने पावडर घालते, त्याची पेस्ट घालते मी, आणि कांद्याची पेस्ट घालून घेते, त्यात हळद घालून घेते थोडीशी, आणि चवीसाठी मीठ घालते। आता या मसाल्याला मी व्यवस्थित असं मंद आचेवर भाजून घेते आणि थोड्या वेळ हे असंच बारीक आचेवर ठेवून घेते आणि थोड्या वेळ याला झाकते। का तर हा कांदा जो आहे ना तो कच्चा आहे, तसंच खोबरं देखील कच्चं घेतले इथे मी, ते व्यवस्थित असं भाजलं गेलं जावं म्हणून थोड्या वेळेला वर खाली करून पात्याला ताट झाकून घेते। या मसाल्यात मी उकडलेले अंडे घालून घेतलेले आहे आणि ती 1 मिनिट वर खाली करून घेते, जेणेकरून मसाला थोडासा त्याच्यामध्ये जावा असं। ह्याच्यात मी आता 1 तांब्या गरम पाणी ओतून घेते आणि ते व्यवस्थित असं शिजायला ठेवते। मी गरम पाणी का ओतले, कारण गरम पाण्याने मसाला हा व्यवस्थित अजून शिजला जातो आणि अंडा करीला टेस्ट छान येते। मध्यम आचेवर मी आता हे 2 ते 3 मिनिटं अंडा करी शिजवून घेतलेली आहे आणि छानपैकी अशी घट्ट झाली आहे मस्त। आणि हे बघा, व्यवस्थित असं त्याला तेल पण सुटलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी गॅस बंद करून घेते। छान असं झणझणीत आणि मसालेदार अंडा करी तयार झालेली इथे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।